मला इंटरेस्टच नाहीये रिलेशनशिप्स मध्ये. ज्यांना माझ्यात इंटरेस्ट आहे दे आर विथ मी. आय एम गिव्हिंग टाइम टू देम. आय एम जस्ट कम्प्लिटिंग माय रिस्पॉन्सिबिलिटी. आय एम नॉट क्रिएटिंग एनी न्यू रिलेशनशिप. सो मी असं म्हणेल की कदाचित हा खूप लांबचा टप्पा जेव्हा आपण गाठतो, जेव्हा ती ध्यानात खूपच कन्सिस्टन्सी राहते, तेव्हा एक ही फेज येऊ शकते की मला नाही वेळ घालवायला आवडत फारसा नात्यांमध्ये, की इदर विल डू सम प्रोडक्टिव्ह इन द सेन्स काहीतरी मटेरियलिस्टिकच करणं गरजेचं नाहीये, काहीतरी छान वाचणं, काही न करणं हे सुद्धा खूप प्रोडक्टिव्ह असू शकतं. त्यामुळे अबाउट रिलेशनशिप्स मी म्हणेल की हा माझा वैयक्तिक विषय आहे की मला फार वेळ गुंतवण्याची इच्छा नात्यांमध्ये नाही होत किंवा गरज वाटत नाही. कुणाचंही आयुष्य आपल्या वाचून राहिलेलं नाहीये. प्रत्येकजण आनंदाने आपलं आयुष्य जगतो आहे. त्यांना आपल्या शुभेच्छा असाव्या. जिथे गरज असेल, ज्या व्यक्तीला, ज्या नात्याला माझी गरज वाटेल, मी प्रयत्न करून माझा वेळ देण्याचा प्रयत्न करतो. तरी वैयक्तिक लोकांना एम्प्टीनेस फील होतो की इट्स नथिंग टू डू विथ. कारण बिझनेस रिलेटेड खूप चांगले बिझनेस करणारे व्यक्ती आहेत, त्यामुळे त्याविषयी मी काय सल्ला देणार. खूप छान शाळा चालवणारे व्यक्ती आहेत, त्यामुळे मला त्याविषयी सल्ला देणं गरजेचं वाटत नाही. नात्यांमध्ये ही सुंदर नाती जगणारी व्यक्ती आहेत. सो माझ्याकडे सल्ला देण्यासारखं किंवा डिस्कस करण्यासारखं काहीच नाहीये. तर मग माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी कोणी आलं तर आम्ही शांत बसून राहतो. फार वाटलं तर काही गप्पा मारतो, नाही तर काहीच नाही करत. पाणी पिऊ, हर्बल टी पिऊ आणि शांत बसू. देयर इज नथिंग टू डू विथ. आणि यातही खरं एक मज्जा आहे की यातही आमचं नातं दृढ होतं. माझ्या मैत्रिणी माझ्याशी आणखीन घट्ट आणि जवळ येतात. बिकॉज वी आर नॉट गॉसिपिंग, वी आर नॉट जजिंग, वी आर नॉट पासिंग एनिथिंग, और वी आर नॉट स्पॉइलिंग द टाइम, बट वी आर देअर. सो मी म्हणेल नात्यामध्ये दृढता येते, नात्यामध्ये स्थिरता येते, नात्यामध्ये इंडिपेंडन्स येतो आणि क्लिष्टता कमी झाल्यामुळे चिडचिड, त्रास, शाब्दिक मतभेद, विसंवाद या सगळ्या गोष्टी अवॉइड झाल्यामुळे ऑटोमॅटिक ती स्थिरता जाणवते किंवा त्या नात्याचा कॉन्फिडन्स वाढतो. सो मी म्हणेल की ध्यानामुळे नात्यामध्ये स्थिरता येते. तिथे विसंवाद कमी होतो, पण संवादही कमी होतो. पण काय मला व्यक्त करायचं आहे त्याची क्लॅरिटी मात्र छान येते. कदाचित क्लॅरिटी आपल्याकडे पूर्वीपासून असेल, पण समोरच्या व्यक्तीला माझ्या भाषामुळे किंवा माझ्या शब्दांमुळे हर्ट होत असेल, तर ती शब्दही जरा बरी जातात की मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय, तू नको असं वागू, किंवा का अशी वागतेस, मला त्रास होतो या गोष्टीमुळे, का तुला लक्षात नाही येते. हे प्रोसेस होऊन डिलिव्हर होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे लक्षात येतं की खरंच रिलेशनशिप्समध्ये, नात्यांमध्ये वेळ घालवणं किती गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला तुमची खरंच गरज आहे का, की याचा त्रास होतोय त्या व्यक्तीचं माझ्याशिवायही बरं चाललंय. इगो दुखावतो ना माझा, मग माझ्या अस्तित्वाला काही व्हॅल्यूच राहत नाहीये त्या व्यक्तीचं माझ्याशिवाय बरं चाललंय तर बरेचदा नसतं गरजेचं. तर गिव्ह दॅट फ्रीडम. त्या व्यक्तीचं छान चाललंय, तुमचंही छान चाललंय. मी असं म्हणेल या गोष्टी अचीव्ह होतात की तुम्ही खूप स्टेबल होता, शांत होता, आणि तुम्ही स्वतः शांत आणि स्टेबल झालात की आपोआप ते नातंही स्थिरावतं. जास्त विश्वास वाढतो, जास्त आपुलकी वाढते, जास्त प्रेम वाढतं. कीप डुईंग ध्यान, कीप एन्जॉईंग युअर रिलेशन्स.